ओके गाईज, वेलकम अगेन माझ्या ब्लॉगमध्ये. मी आज घेतलं आहे सीट माझ्या गाडीसाठी सीट, कारण की माझ्या मागं जे बसतं त्याला झाले आहे जुलाब, त्याला झालं आहे मूळव्याध, त्यामुळं त्यांच्यासाठी मी सीट घेतलं आहे. आता हे सीट इथं लागणार आणि आम्ही चाललो आहे बाहेर, कारण की मी झालो आहे खूप बोर. आजचा दिवस आपण नंतर बोलू काय झालं काही नाही. तर गाईज असं काहीतरी सीट लागलं आहे, याला खालून असे स्ट्रॅप आहे, ते तर मी माय खाली टाकले आणि आता माझ्या मागे ज्याला मूळव्याध झाला असेल तो व्यवस्थित बसेल. लेट्स गो स्मॉल राईडसाठी. ओके गाईज, आम्ही थोडेफार रील पाहिले आणि आम्ही आलो आहे रिहेगाव डॅमला. रिहेगाव डॅमचा असा नजारा, डॅममध्ये पाणी खूपच कमी आहे. डॅममध्ये थोडेफार पोरं आंघोळ करत आहे, इकडं थोडीफार बोटिंग होती आहे, इकडं काय माहीत काय होतं आहे पोरापोरींचं फोटोशूट. आमचा विषय असा झाला, आम्हाला वाटलं फ्री एंट्री असेल, पण आमच्याकडनं इथं 20 रुपये गाडीचे घेतलेले, त्यामुळं त्याची जागा असेल त्याची त्या माणसाची म्हणून. आणि ओव्हरऑल सगळं ठीक आहे, कारण की निळं आकाश आम्हाला बघायला भेटलं. निळं आकाश आम्हाला हिंजवडीत बघायला नाही भेटत. बघा हे आकाश कसं निळं दिसतंय बघा इकडं, असं हिंजवडीत नाही बघायला भेटत आम्हाला. तर गाईज एवढ्या छान लोकेशनला, लोकेशन दाखव का, एवढ्या छान लोकेशनला मी खातोय भत्ता. एवढ्या छान लोकेशनला मी भत्ता खातोय. सगळे लोक फोटो काढताय, चिल करत आहे, पण मी भत्ता खाऊन चिल करत आहे. मी कोणा भत्ता खायला. तर काही सक्सेसफुली आमचा टाईमपास झाला इथं. आता सनसेट झाला तरी लोक येत आहे, का माहीत का बरं येत आहे, पण येत आहे. सनसेट झालं तरी लोक. आता मी पटकन निघू आणि जाऊ घरी, कारण की मला लागली भूक. आजचा दिवस असा मजा नाही आली आहे, आज थोडीफार मजा यायला लागली आता संध्याकाळची. तर गाईस पहिले आम्ही या रस्त्याने गाडी आणायचो, पण आता त्यांनी गाडी आणायचं बंद केलं आहे. आणि आता आपल्याला खूपच खोल आहे इथं, ते बघितलंच नाही मी, नाला आहे वाटतं. आणि गाडी आता आम्ही तिकडे लावतो त्या साईडला. त्यांनी 20 रुपये घेतले आमच्याकडे गाडीचे. आणि कोणाचा तरी बंगला येतं, काय माहीत कोणाचं फार्म हाऊस आहे. त्या फार्म हाऊसचा गेट आहे तिकडच्या. गाईज आम्ही आलो आहे आता हॅपीनेस स्ट्रीटला, जे की सध्या तरी माझ्या पैशाच्या बाहेर आहे. तर त्यामुळे आम्ही फक्त फिरून घरी जाणार आहे खिचडी भात खायला. गाईज हॅपीनेस स्ट्रीट, थोडंफार बँकॉकचा फील घेतो आहे मी, बँकॉक थायलंडचा फील घेतो आहे इथं हॅपीनेस स्ट्रीटला. फक्त लोक नाही आहे आणि थोडे वेगळे कपडे घालणारे लोक नाही आहे, मसाजवाले नाही आहे, बाकी सगळं सेम आहे. गाईज लय दिवसानंतर आलो मी थाळी खायला रामदेव ढाबाला. एक आयटम येऊ राहिला, 101 आयटम येतील. गाईज आमचा आला शेवभाजी. ही कोणती भाजी आहे? उचाना, कढी, डाळ, आमरस, सगळ्यात बेस्ट आमरस. आणि ते वडा होता संपवला. आणि इथे याला काय म्हणतात रे, दहीवडा. शेवभाजी भाजी खायला. गाईज माझी गाडी संपली आहे, मोकार मी जेवलो आहे. थोडं उष्ट पडलं आहे, पण काय करणार. भात एक नंबर होता, त्याच्यानंतर पनीर आणि शेवची भाजी भारी होती, आमरस पण दिला होता तोही भारी होता, आणि बाकी तो ओके होतं. पण या 4-5 गोष्टी भारी होत्या, आणि हे दहीवडा पण भारी होता. त्यामुळे आता माझं पोट भरलं आहे आणि शेवटचं ताक घेऊन निघणार आहे. 5वा ग्लास आहे चहाचा. 5वा आहे. चहाची भारी आहे. मी आलो होतो रामदेव ढाबा.